सोलापूर शहर आणि जिल्ह्यात भाजपनं दिवाळी आधीच मोठा राजकीय बॉम्ब फोडल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी अजित पवार गट, शरद पवार आणि शिवसेना शिंदे गटातील मातब्बर नेत्यांचा पक्ष प्रवेश झालाय। यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी उपमहापौर पद्माकर काळे, शिवसेना शिंदे गटाचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, बिज्जू प्रधाने यांना पक्षात प्रवेश दिलाय। त्याच्याबरोबर माजी नगरसेवक सुरेश पाटील, गुरुशांत धुत्तरगावकर, सुभाष डांगे, मंदाकिनी तोडकरी, कल्पना क्षीरसागर या माजी नगरसेवकांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांच्याकडून। सौरभ, काय अधिक माहिती या संदर्भात? दीपाली, येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या आहेत त्या निवडणूक होऊ पाहणार आहेत आणि त्यासाठी जे आहेत की जे विरोधी पक्ष असतील, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, अशा जे गट आहेत अशा गटांना मोठं खिंडार पडलेलं दिसून येतं। कारण या सर्व पक्षांचे जे मातब्बर नेते आहेत की ज्यांनी एकेकाळी सोलापूरची महानगरपालिका गाजवली, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ज्या नेत्यांचा मोठी भूमिका आहे की ज्या नेत्यांची मोठी वोट बँक आहे, असे नेते जे आहेत ते आता भाजपच्या गळाला लागलेले आहेत। या सर्व नेत्यांनी जे आहेत, पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, आमदार सचिन कल्याण शेट्टी असतील, आमदार देवेंद्र कुटे असतील, या तिघांच्या नेतृत्वात जे आहे ते भाजपमध्ये जो आहे तो पक्ष प्रवेश केलेला आहे। आणि यामुळे आता विरोधकांचं जे आव्हान आहे ते मोठं होणार आहे, कारण विरोधकांकडे आता नेत्यांची जी संख्या आहे ती हळूहळू घटताना दिसून येते। दीपाली, निश्चितच सौरभ, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।